राजकीय बातम्या पाहूयात। मवियापेक्षा इंडिया आघाडीची बैठक होणं सद्यस्थितीमध्ये महत्त्वाचं, उद्धव ठाकरेंचं मत। तर मित्रपक्षांच्या अधिकृत भूमिकेनंतर आघाडीमध्ये लढायचं की स्वबळावर याची रणनीती ठरणार, सूत्रांची माहिती। राज ठाकरेंच्या विधानानंतर ठाकरे बंधूंच्या युतीचा सस्पेन्स वाढला। विजयी मेळावा केवळ मराठीपुरताच, राजकारणाशी संबंध नाही। नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान चित्र पाहूनच युतीचा निर्णय। इगतपुरीमधल्या पदाधिकाऱ्यांच्या शिबिरात राज ठाकरेंचं मोठं विधान। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकाचं काम रखडलं। पहिल्या टप्प्यामधलं काम पूर्ण, मात्र दुसऱ्या टप्प्यामधील काम निधीअभावी सुरू नाही। उद्धव ठाकरेंकडून सरकारवर निशाणा। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत 20 ऑगस्टला सुनावणी। ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी सुनावणी घेण्याची मागणी। कोर्टानं दिली ऑगस्ट महिन्याची तारीख। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत, जवळची तारीख द्या, कपिल सिब्बल यांची मागणी। तर ऑगस्ट महिन्यामध्ये तारीख देऊ, सुप्रीम कोर्टाचं उत्तर। ऑगस्टमध्ये सुनावणी होणार असल्यानं उद्धव ठाकरेंना दिलासा मिळू शकतो। शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल काही महिन्यामध्ये नक्की येणार, वकील सिद्धार्थ शिंदेंचं वक्तव्य। निवडणूक आयोगानं शिंदेंना बेकायदेशीरपणे धनुष्यबाण चिन्ह दिलं, संजय राऊतांचा आरोप। तर कोर्टाच्या निकालाची आम्ही चिंता केली नाही, आशिष जयस्वालांची प्रतिक्रिया। मोदींचं स्वप्न डीबीटी सुरू करण्याचं, पण महाराष्ट्रामध्ये एजंटचा सुळसुळाट, जयंत पाटलांचं विधान। तर अलीकडच्या काळामध्ये जयंत पाटलांना मोदींच्या योजना आवडायला लागल्यात। विधानसभेत देवेंद्र फडणवीसांचा जयंत पाटलांना टोला। जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही, खासदार सुप्रिया सुळेंची माहिती।